आज आपण मुगाचे सांडगे किंवा मुगाचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 400 ग्रॅम बिना पॉलिश मुगाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर 8 ते 9 तासासाठी भिजत ठेवली होती। तुम्ही पॉलिश केलेली डाळ सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता आपल्याला ह्या डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे। आपल्याला मिश्रण वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, नाहीतर मिश्रण पातळ होऊन सांडगे व्यवस्थित घालता येणार नाहीत। मिश्रण जास्त कोरडे वाटले तर गरजेनुसार पाण्याचा वापर करावा। आता ही डाळ मिक्सर मध्ये वाटून घेऊया। मिक्सर मध्ये ही सगळी डाळ बसणार नाही, त्यामुळे ही 2-2 भागामध्ये अर्धी अर्धी वाटून घेणार आहे। इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरचीचे 2 तुकडे करून घेतले आहेत। हिरवी मिरची तुम्हाला नको असेल तर नाही घेतली तरी चालेल। आता त्यामध्ये घालूया 1 छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग। हिंगामुळे सांडगे खराब होत नाहीत। 2 चमचे लाल तिखट, तिखट तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता। चवीनुसार मीठ, अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे करून घातले आहेत। लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या। आता ही डाळ आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊयात। ना जास्त बारीक ना जास्त जाड, तर डाळीचे वाटलेले मिश्रण रवाळ असावे। डाळ वाटताना मिक्सर सतत चालू न ठेवता मिक्सर चालू बंद करत डाळ चमच्याने हलवून घेणे, म्हणजे डाळ एकसारखी वाटली जाते। आता दुसऱ्या डाळीच्या वाटणामध्ये त्याच प्रमाणात मसाले घातले आहेत, जेवढे पहिल्या मिश्रणामध्ये घातले होते, आणि तसेच ते मिश्रणही रवाळ वाटून घेतले आहे। वाटलेले सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेतले आहे। आता आपण मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घेऊया आणि चांगले फेटून सुद्धा घेऊया। फेटून घेतल्यामुळे सांडगे आतून चांगले जाळीदार होतात, त्यामुळे ते चांगले शिजतात। सांडगे घालताना पिठाचा लांबट गोळा बोटांमध्ये पकडून अंगठ्याने सांडगे तोडावेत। ही पद्धत पारंपरिक आहे। सांडग्याचे गोल गोळे करू नये, काटेरी सांडगे घालावे, म्हणजे दिसायलाही छान दिसतात व चवही छान लागते। अशा प्रकारे मी सर्व सांडगे करून घेणार आहे आणि हे सांडगे मी फॅन खाली 1 दिवस सुकवून घेणार आहे। आपले सांडगे बघा आता उन्हामध्ये सुकून तयार झालेत। हे सांडगे मी 2 दिवस 1-2 तासासाठी उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेत। हे बघा किती छान सुकलेत, आवाज बघा कसा होतोय। एवढे चांगले कडकडीत सुकवून घ्यायचे, काय होतं नाहीतर आपले सांडगे वर्षभर टिकणार नाहीत, त्याला आळी जाळी लागते, ते सांडगे खराब होतात। त्यामुळे ते चांगले सुकवून घ्यायचे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांडगे एकसारखे तोडल्यामुळे ते एकसारखे शिजतात। जर तुम्ही लहान मोठे सांडगे केले तर मोठे सांडगे असतात ते शिजायला वेळ लागतो आणि बारीक सांडगे पटकन शिजतात आणि ते एकसारखे शिजत नाहीत। त्यामुळे सांडगे एकसारखे असे छान असे तोडून घ्यायचे आणि चांगले सुकवून हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे। आता ह्या सांडग्याची भाजी सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे, तर तुम्ही ती रेसिपी नक्की बघा। तुम्हाला सांडग्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।